ते समजूनही घेत नाही, आपण समजूनही घेत नाही. बरं सांगितलं तर ऐकतही नाही आपण. इथं ऐकतो पण इथं सोडून देतो. पुराणातले वांगे पुराणातच, घरी नाही. तसं इथं आणि घरचं घरी असं करतो म्हणून आपण सुधरत नाही. बदल का घडत नाही आपल्यामध्ये? आपण इथं सांगितलेलं इथंच विसरून जातो. इथं सांगितलेलं घरी नेलं तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडल, बदल घडल. कोई लाख करे चतुर एक दिन जाणार आहे भाई, आपलं एक दिवस जायचंय ना. पण बाबाजीच्या शाळेमध्ये आपण दाखल झालो तर बाबाजीचं तत्वज्ञान आपल्याला कळलं पाहिजे. कशा करता कळलं पाहिजे? आपल्या हिताकरता. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या हिताकरता करायचं, अनुष्ठान कशा करता करायचं? आपल्या हिताकरता करायचं. अन्न कशा करता खायचं? आपल्या हिताकरता खायचं. शरीर निरोगी राहिलं पाहिजे, विचार प्रगल्भ राहिले पाहिजे, आपलं चित्त, आपलं मन, आपली बुद्धी ईश्वराकडे गेली पाहिजे, आपल्या तादम्यता साधता आली पाहिजे, सात्विकता शरीरामध्ये आली पाहिजे. एवढ्या करता आपलं अन्न तशा प्रकारचं खाल्लं पाहिजे, सुचिरभूत होऊन पवित्र होऊन. कारण आपण ते डोक्यात ठेवलं पाहिजे का माझ्या पोटामध्ये भगवान कृष्ण कन्या गोपाला मधुसूदन आनंद कोटी ब्राह्मण नायचा अंश असणारा जो अग्नी नारायण आहे, तो जर माझ्या पोटामध्ये, तर माझ्या पोटामध्ये मी काही टाकून चालेल का? कसंही टाकून चालेल का? कोणतेही पदार्थ टाकून चालेल का? याचा विचार आपण करत नाही. आध्यात्मिकतेकडे आपली वृत्ती का जात नाही? भक्ती मार्गाकडे आपली वृत्ती का जात नाही? त्याला हे वर्म आपण डोक्यामध्ये घेत नाही. जगद्गुरु जनार्दन स्वामी आयुष्यभर फलारी राहिले, तरी भाकरी भाजी काय घरी शाळेत, घरी असताना शाळेत जेवण असताना तेव्हा खाल्लं असेल. त्याच्यानंतर अतिदक्षतेने आज अन्न खाल्लं पाहिजे. पण जिथं दक्षता पाहिजे तिथं आपण दक्षता ठेवत नाही. जिथं सुविचारानं आपण जगलं पाहिजे तिथं जगत नाही. काही बाई कसंही खातो. अरे ही डोक्यात ठेवलं पाहिजे विचार का मी जो आहे, माझं शरीर जे आहे ते शरीरामध्ये ईश्वर आहे. देवाला समोर काही देऊन चालेल का? कसंही देऊन चालेल का? कोणतंही देऊन चालेल का? याचा विचार केला पाहिजे. कसं कार्य चालते याचं कधीतरी विचार करा. हे जे पंचप्राण, हे पंचप्राण शरीरामध्ये संचलन करतात. 5 प्रकार. ओम प्राणाय स्वाम, व्यानाय स्वाम, उदनाय स्वाम, समनाय स्वाम, अपनाय स्वाम. ही वायू पोटामध्ये अनेक प्रकारचे प्रकार वायू सांगितले, पैकी 5 मात्र महत्वाचे सांगितले. आपण ज्यावेळेला अन्न खातो, ते अन्न खाल्ल्यानंतर ते ऊर्ध्व करणं, त्याचं रक्त तयार करणं, ते राहिलेलं त्याचं मल विसर्जन करून ते खाली लोटणं, हे सगळे पंचप्राणाचे कार्य आहे. ते कार्य करतात, पण त्या सूक्ष्मतेनं आपण त्याच्याकडे पाहत नाही. त्याचा विचारही आपण करत नाही. जगायचं म्हणून जगायचं आणि मरायचं म्हणून मरायचं, खायचं म्हणून खायचं, राहायचं म्हणून राहायचं, जायचं म्हणून जायचं. ते पशुतुल्य जीवन झालं. आपल्याला जीवनामध्ये मरावे परी कीर्ती रूपीवर आहे. काहीतरी चांगलं कर्म करता आलं पाहिजे. एवढ्या करता अन्नाच्या बाबतीत मध्ये अतिशय दक्षतेने जीवन केलं पाहिजे. कोणते पदार्थ खावा, कसे खावा, किती खावा, कुठे खावे, कोणत्या प्रकारचं खावं, कोणाचं अन्न खावं, किती खावं, किती प्रमाणात खावं, कसं खाल्लं तर आपलं जीवन प्रगल्भ राहील, विचार प्रगल्भ राहील, हे सारासार विचार श्रीकृष्ण परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेच्या अनुषंगानं तुम्हा आम्हाला पाडले. आणि तेच मंत्र बाबाजीने श्रीमद भगवद्गीतेतले विधीच्या ग्रंथामध्ये आणले. आणि त्याच्यातला हा पहिला मंत्र आहे. आणि त्या मंत्रामध्ये देवाना तेच सांगितलं का अर्जुना, तुझ्या पोटामध्ये वैश्वानर रूपाचा जो अग्नी येतो मी, तो काय करतो तर ह्या सर्व अन्नाचं संचलन करतो. जसं कलेक्टर राहतो, सगळ्या जिल्ह्याचं संचलन करतो, तसं हा अग्नी पानाच्या रूपानं आपल्या ह्या सगळ्या पोटातल्या अन्नाचं संचलन करतो. ते वळम कळलं पाहिजे. आमटीवाड वेळ आज जास्त 12:30. लवकर आवरू आज, उद्या संध्याकाळच्या सेवेमध्येच असते हो आपण. पण तेही सांगायचे का हो, मला अन्नाच्या बाबतीमध्ये लक्षात राहिले पाहिजे. आपल्या पोटामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी, त्या अग्नीवर काही टाकून चालणार नाही. जसं चुलीमध्ये का एखादा अग्नी, त्याच्यावर खूप मिरच्या टाकून दिल्या काय होईल? ठसका होईल. खूप मोहरी टाकून दिली काय होईल? ठसका होईल. खूप पाणी टाकून दिलं विझून जाईल. प्रमाण पाहिजे त्याचं, ते वर्म कळलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. तेव्हा आपल्या विचाराची प्रगल्भता वाढते, तेव्हा आपलं चित्त देवाकडे जातं.
तेव्हा मन ईश्वराकडे जातं. मन कसं घडतं तर याच्यावरच सगळ्या क्रिया आहे, अन्नावर सगळ्या क्रिया आहे. अन्नाशिवाय दुसरं काही नाही जगामध्ये. जर आपल्याला प्रगल्भतेने जीवन जगायचं असेल, चांगल्या प्रकारे जीवन जगायचं असेल, तर या अन्नाचं संचालन कळलं पाहिजे. म्हणून आपल्या पोटामध्ये जरी अग्नी आहे, पण तो अग्नी जरी असला तर त्या अग्नीवर काही टाकून चालणार नाही. आणि भगवंताने सांगितलं का अर्जुना, हे पंचप्राणाचं कार्य जे आहे, ते सूची संचलन करण्याचं काम जे आहे, ते अग्नीच्या रूपानं मी स्वतः करतो. आणि चारही प्रकारचं अन्न जे खाल्लं जातं, ते कशा प्रकारे त्याचे हाडं तयार करायचे, मांस कसं तयार करायचं, मज्जा कसं तयार करायचं, रक्त कसं तयार करायचं, ते सगळं संचलन अग्नीच्या रूपानं असणारा मी वैश्वानर आणि पंचप्राणाच्या रूपानं मी त्याचं संचलन करतो. आणि म्हणून तू अन्न खाताना थोडं दक्षतेने जर अन्न खाल्लं गेलं तर तुझे प्रगल्भ विचार होतील, तुझे राजस गुण निघून जातील, तुझे तामस गुण निघून जातील, तुझ्यामध्ये सात्विक एकता येईल. मग तुझे शरीर निकोपी होईल, मग तुला योगी होता येईल. महत्वाचं नाही आहे, देव कळणं महत्वाचं आहे. जीवन मिळणं महत्वाचं नाही, मिळाल्यानंतर ते कळणं महत्वाचं आहे. जीवन कळलं पाहिजे. म्हणून इथं खूप सांगतो आम्ही, पण कान आहे दोन ऐकत कोण. इडली ऐकत पण सोडून जातात, घरी गेले का तसेच होतात. मग कसं बदल घडेल? गाढव राहतं गाढव. त्या गाढव गधर्व तीर्थ माझी धुतला, परी जाऊन उखड्यावरी लोळला. एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये ओळी आली अशी, की गाढव आहे किती धुवा त्याला, तीर्थामध्ये धुवा त्याला, चांगलं उठणं लावा, साबण लावा, मोती साबण लावा, पण ते गाढव पुन्हा जाऊन कुठं लोळतात उखाड्यावर. तसं तुमचं काही लोकांचं घडतं. इथं सगळं ऐकतात पण घरी गेले का पुन्हा तेच विचार. कसंही खातात, काही खातात, कांदे खातात, लसणे खातात, वांगे खातात, सगळंच खातात. मग काय दळून उपयोग होता आमचा? हे दळायचं कोणा करताय? मी फार विद्वान आहे दाखवण्याकरता दळायचंय का? नाही नाही, तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे एवढ्या करता दळायचंय. आणि तुम्ही ऐकतच नाही आणि ऐकतही नाही. ऐकलं तर ऐकत नाही आणि ऐकत नाही म्हणून ती सांगायची पाहिजे ती राव राव, बाबा हो असं करू नका. एकदा आपल्याला बाबाजीनं एवढं मोठं तत्वज्ञान तुम्हाला सांगितलं, हे तत्वज्ञान हृदयामध्ये साठवा. मोठीच आचरणात आणत नाही तर लहान कसे आणतील? अगोदर मोठेच चुकतात. येथे वडील जे जे करतील त्याला त्याला धर्म असे म्हणते. मोठा जर हुकला तर लहानही हुकतो. मोठ्यानं चांगलं वागलं तर लहानही मागचे चांगले वागतात. पण मोठे हुकून जातात मग लहानही हुकून जातात. आडनावाचे मोठे नाही ना आडनावाचे लहाने नाही. वयाचे मोठे आहे आडनावाचे, लहानही आहे आडनावाचे. आडनावाचे नाही सांगत. जीवनामध्ये सार घेतलं पाहिजे. आम्ही लहानपणापासून बाबाजीचे प्रवचन कर्णमुखात साठवून ठेवले, तेव्हा हे जीवन घडलं. हे पोटातलं निघून जातं, पण हे कर्णमुखातलं साठवून ठेवलं पाहिजे. हे प्रवचन अतिशय महत्वाचे, जीवनामध्ये फार काम करतात. हे जीवन सफल करण्याचं काम हे प्रवचन आहे. पण ते डोक्यात ठेवत नाही आपण, विसरून जातो, कानामागं टाकून देतो. आणि मग आपल्या जीवनाला गती ऊर्ध्वगती व्हायला पाहिजे, तिथे अधोगती येते. अनुष्ठान करून समाज का बदलत नाही? आणि तुम्ही इथं नियम पाळतात पण घरी गेल्यावर नियम सोडून देतात, आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडत नाही. कोणही खावं का? जर माझ्या पोटामध्ये जर देव आहे अग्निरूपानं, तर मग मी कुठेही खाऊन, कसंही खाऊन, कोणतंही खाऊन चालेल का? याचा विचार का करत नाही तुम्ही मंडळी? कारण विशेष करून याला महिला मंडळीने थोडं घरी लक्ष दिलं पाहिजे, पण ते घडत नाही. आई वडीलही थोडं लक्ष देत नाही. बेसिक हे जीवाचं तत्वज्ञान, हे जीवाचं. बाबाजीनं तर कोणाच्या स्पर्शाचं अन्न नाही खाल्लं, दृष्टीदोषाचं अन्न नाही खाल्लं, कधीच नाही, कोणाचंच नाही. कोणी असं अहंकारानं आलून दिला असं तरी नको नको बाबा, माझे विचार खराब होऊन जातील आणि म्हणून नाही खाल्लं. दृष्ट दुराचाराचं नाही. वाईट कर्म करून तो पैसा कमवून आणून जरी श्रीखंड वाचून दिली तरी नको बाबा, माझ्या शरीरामध्ये तो भगवंत आहे, तो देव काय म्हणेल, गुरुमाऊली काय म्हणेल, अग्निनारायण काय म्हणेल, याचा विचार करून खाल्लं पाहिजे. आणि आता तिथंच आपण बघतो जास्त करून, विशेष करून हे कुरकुरे मुरमुरे बाहेरचं अन्न कधीचं बनवलेलं, कसं बनवलं, कसे खातात, कुठेही खातात, कोणत्या हात खातं, तर काय ते एवढं गचाळ जीवन जगतात लोक, कसं खातात रामजाम. म्हणून अनुष्ठानात एवढं लक्ष ठेवायचं. याच्यावर अजून संध्याकाळी खूप सांगण्याचा प्रयत्न करेल. फक्त अहम वैश्वानरो भूत्वा, हे अर्जुना, मी वैश्वन रूपान तुझ्या पोटामध्ये, आणि त्या देहाच्या आश्रयाने मी राहतो. त्या देहामध्ये
प्राण अपान समान व्यान नावाचे पंचप्राण आहे आणि ते 4 प्रकारचं अन्न पचन करायचं कार्य करतात आणि म्हणून आपण ते लक्षात घेऊन तशा प्रकारे अन्नाचं सेवन करावं. आत्ताची झालेली सेवा इथंच थांबवतो. घ्या हातामध्ये पाणी. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणासमायुक्तं पचम् अन्नं च त्रिविधम् अहं कृत्रं यज्ञ स्वदाह मम औषधम् मन्त्रः ममेवाजं महम् अग्निरमृतम्